ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग हळू हळू आकांक्षा मूर्ख आहेस का तू? आजपासून मी तुला बेब या नावाने हाक मार. पटकन माझ्यासाठी एखादं नाव सुचव. सांगू? येस. स्टुपिड. स्टुपिड. मी स्टुपिड. तू मला आता स्टुपिड म्हणालीस. स्टुपिड. स्टुपिड म्हणजे मी स्टुपिड. यापुढे तू रोज मला स्टुपिड या नावाने हाक मार. बस. कुठे होता आपण? काय करतोय? असू माझे केस. सॉरी. हे बघ काही केलंस तरी मी तुला सोडणार नाही. पटकन एखादं मस्त असं निकनेम सांग. ते गार्डन मध्ये कसं खरं सुचत नाहीये. हो का? मलाही सुचत नव्हतं पण मी प्रयत्न केला ना. प्रयत्न कर. बोल पटकन बोल. काय प्रयत्न करू दे. पटकन बोल. बे. अबे चल हे काय निकनेम आहे का? चल. अबे. बे. B-A-E. Before anyone else. Before anyone else. बे. आवडलंय आपल्याला हे. बे म्हणजे तू माझी बेब आणि मी तुझा बे. अबे. बे. अबे. बे. 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 गुड मॉर्निंग काका काकू. गुड मॉर्निंग. श्रीकांत हात कसा आहे आता? आतापर्यंत बरं होतं. तू आल्यास तर पुन्हा दुखायला लागलं. श्रीकांत तू लक्ष नको देऊस रे त्याच्याकडे. बायकोने मलम लावलाय हाताला. आता कसला दुखतोय त्याचा हात. विन्या तू आलास ना ते खूप बरं केलंस ना. मला खरं तर वाटलं होतं एका दिवसात तुझा उत्साह मावळेल. काकू तुम्हाला खरं सांगू का? माझा उत्साह म्हणजे एक न अटणारा धबधबा आहे. आता लग्न पार पडेपर्यंत तो काही मावळायचा नाही. छान छान. तू आलास ना आता मला असा धीर आला. तर एवढं टेन्शन आलं होतं ना मला. म्हणजे 1 महिना आणि त्यात केवढी कामं कसं होणार सगळं. झोप उडाली अरे माझी. मान्य आहे काकू मान्य. नाही थँक्यू मॅडम. लग्न म्हटलं की काळजी टेन्शन या गोष्टी आल्याच. हो ना. पण त्या इतरांसाठी. नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तुमच्या बरोबर मी आहे. हे बघा मी ऑलरेडी ना सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या? हॉल आणि केटरर. आणि हो लग्नाच्या पत्रिका पण. काकू एव्हाना लोक लग्नाच्या पत्रिका वाटायला घेतात. आपण अजून छापल्या पण नाहीये. अरे खरंच की म्हणजे आपण पत्रिका अजून छापल्याच नाहीयेत. आता त्या आपण देणार कधी? इतक्या कमी वेळात त्या छापून येणार कधी आणि आपण परत त्या वाटणार कधी? मला परत टेन्शन आलंय. काकू काकू काय सांगितलं तुम्हाला मी आता? तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही कारण तुमच्या बरोबर तू आहेस. कळतंय मला. आलंय माझ्या लक्षात. पण आता काय करायचं? काय प्लॅन आहे तुझा? प्लॅन मी सांगतो प्लॅन काय. सगळ्यांनी माझ्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष द्या. ओके मी आता प्लॅन सांगणार. तर सगळ्यात आधी काकू तुम्ही आणि काका
तुम्ही दोघांनी मिळून ना एक लिस्ट तयार करा, किती माणसं येणार आहेत याची. म्हणजे फक्त तेवढ्यांनाच आपल्याला पत्रिका देता येईल. हा, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे दोघं जण पत्रिका सिलेक्ट करून येतील. ओके. दुसरं मंगळसूत्र. मंगळसूत्र काकू तुम्ही आणि नवरी मुलगी हे पुढच्या आठवड्यात जाऊन सिलेक्ट करून आलात तरी चालेल. तेव्हाच बाकीच्या दागिन्यांचं पण बघून टाका ना. बर बाय द वे, मी काही हॉल्स बघितलेले आहेत, म्हणजे 1-2च बघितलेत. आज जाऊन मी परत विचारपूस करून येतो. मग तुम्हाला जो आवडेल ना तो तुम्ही सिलेक्ट करा. ओके. आणि तोच बुक करायचा. माझ्या अंदाजाने म्हणजे नवऱ्या मुलाकडची आणि नवरी मुलीकडची माणसं पकडली तर एक 500चा हॉल पुरेल ना. हो ना. विनय, अरे कधी शिकलास हे एवढं सगळं? तुझं काय लहानपणापासून असं लग्न लावून द्यायचा व्यापार वगैरे होता का रे? व्यापार काय काका, लग्न म्हणजे काय खेळ आहे का? कसं काय मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावी जेव्हा लग्न होतात ना तेव्हा गावातल्या सगळ्या लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह केलं जातं. म्हणजे तुमची ओळख असो अथवा नसो, आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी कायम माझ्यावरती यायची. कोणती माहितीये? नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला काय काय हवं काय काय नको हे बघण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. पण बऱ्याच वेळेला मी त्यांना ओळखायचोही नाही, पण मी तरीही ती जबाबदारी अगदी छान पार पाडायचो. आणि इथे तर नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला दोघांनाही अगदी आधीपासून अगदी चांगलं ओळखतो मी. मिस्टर विनय, हे काय आहे? नवरी मुलगी काय चालवलंय? मला नाव आहे. हा, राग आला वाटतं मी नवरी मुलगी म्हटल्याचा. अरे बरोबर आहे ना विनय, तू मगाचपासून तिला नवरी मुलगी असं म्हणतोय. तिला परक वाटलं असेल. याचा तर विचारच केला नाही मी. तुमच्या दोघांची परमिशन असेल तर मी मॅडमना जाऊन सॉरी म्हणून येऊ का? थँक्यू. मी जर आलोच, मला. तू कुठे जातोयस? बस जा. नाही, लग्नाच्या इतर तयारीबद्दल मला बोलायचं तुझ्याशी जरा. हो, किती काम आहे. तुम्ही काय असं हाताची घडी घालूनच बसणार आहात का काही कामं पण करणार आहात? काढली. चला चहा संपवा आधी पटापट, मग बाकीची काम. राघव, बडा आशीर्वाद लाभणार आहेत रे तुला. तुला सांगू, काव्या तुझीच होणार आहे बघ. हा 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 हा, वा वा. धम धम, आपण ना इथे बघ. काय? हा. बघ. आता एकदा मी हा सेल्फी काव्याला पाठवला ना की ती तुझ्याशी लग्नासाठी एका पायावर कशी तयार होते ना ते बघ तू. शाल्मली, थँक्यू सो मच. पण आपला हा असा सेल्फी तू काव्याला पाठवणार नाहीस, नाहीतर हा मी निघालो. ए थांब थांब थांब, ही गंमत करते रे मी. काय तू कंटिन्यू चालू ठेव. काव्याला पाठवते. कला कुसर, मी काय किचनशी बोलते का मी? बोला काय? मला सांग, ह्यातलं कुठलं छान आहे? हे मस्त आहे. है ना? मला वाटलंच होतं. घे,
तुझं आवडतं आणि क्रिएटिव्ह काम सुरू कर. अगं राणी, तुला ह्यात क्रिएटिव्ह काय वाटतं? हा, आणि मागच्या वेळेस तू माझ्याकडनं नेलपेंट लावून घेतलं होतंस. आता मला वेळ नाही, मी ऑफिसला चाललोय. बाय. ठीक आहे, जा. बाळाला फ्रेश वाटलं असतं म्हणून हे सगळं करते रे मी. नेलपेंट काय हे. डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितल्यापासून मला तर पार्लरला पण जाता येत नाही. गरीब बिचारी एकटी घरी बसून असते रे मी. तू जा. गरीब बिचारी मी आणि गरीब बिचारा माझं बाळ. आम्ही बघून घेऊ काय ते. काका चालले रे बाळा. ऐक ना, ब्लॅक पेन नंतर केव्हा कधी कर. नेलपेंट दे आता, चल. आणि हातही दे तुझा. अरे कशाला? चल पटकन, 5 मिनिटात ना. नको ना, राहू दे. कशाला? अरे काय कशाला? नको. नाही, कर कर. ओय मजनू, रिप्लाय नंतर कर, आधी मसाज कर. तुला माहितीये ना माझे पाय किती सुजलेत आणि दुखतायत. नंतर कर, आधी मसाज. तो तर करतोयस मसाज की मी काव्याला सेल्फी पाठवू? अजिबात नाही, करतोय ना मसाज. हे बघ, आधी मसाज मग मेसेज. बेबी ये तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो, बोला काय काम करायचंय? काय हुशार आहे माझा नवरा. आहा. ऐक ना, पाठ खूप दुखते रे. खूपच, म्हणजे जरा जरा थोडी चेपून देणार रे. उठ उठ, चल. बस कर कर. थोडं वर, थोडं वर. बस बस तिथपर्यंत. ए अरे हळू, ए हळू. माझा नेल पेंट. बेबी, डॉक्टरांनी सांगितलंय ना की बेड रेस्टची गरज नाही म्हणून तू पार्लरला जाऊ शकते. हे आपल्याला माहितीये, हे यांना कुठे माहितीये. आणि तसंही जेव्हा बाबू येईल तेव्हा बाबूशी खेळायला, मस्ती करायला हे सगळे पुढे असणारच आहेत ना. तो बाबूच्या आईची थोडी सेवा करू दे. यू कंटिन्यू. डबल कोट. एक्सक्यूज मी मॅडम. अरे अरे तुम्ही रडताय का? शपथ. मॅडम मॅडम, माझा तुम्हाला दुखवण्याचा काही हेतू नव्हता. ते असं लग्नाच्या वेळी म्हणतात ना, नवरा मुलगा नवरी मुलगी, म्हणून मी पण म्हणालो. मी नवरी मुलगी म्हणताना तुम्ही एवढ्या हर्ट व्हाल मला खरंच वाटलं नव्हतं. हो, पण मिस्टर विनय, माझ्या लग्नाला वेळ आहे अजून. मॅडम, 1 महिना म्हणजे जास्त वेळ नसतो. तुम्हाला कळणार पण नाही, असा निघून जाईल महिना बघा. ठीक आहे, पण तरी नवरी मुलगी असा उल्लेख करणार आहात तुम्ही आता माझा? मॅडम, परिस्थितीनुसार माणूस, नाती, ओळख सगळं बदलतच ना. आणि आणि तुम्ही पण विनय वरून परत मिस्टर विनय म्हणायला लागलातच की, हो की नाही? हो, पण ते वेगळं होतं मिस्टर विनय.
दोन्ही गोष्टींची तुलना करू नका. तुम्हाला माझं नाव घ्यावं असं वाटू नये एवढी परकी झालीये मी. मॅडम, हा परकीपणा चांगला आहे. आणि असंही तुम्ही आता होणारच आहात परक्याच्या. मग मी उगाच तुम्हाला फार आपलं मानून तुमच्यात गुंतून राहण्यात काय अर्थ आहे ना. येतो. हा विनय, प्लीज असं नको बोलूस. इतर कुठलंही नातं नसलं आपल्यात तरी आपण एकमेकांचे मित्र आहोत ना. आपल्यातलं मैत्रीचं नातं टिकून नाही राहू शकत का? मॅडम, अहो मैत्री तर आहेच ना. मला सांगा, मित्र जर नसतो तर तुमच्या लग्नासाठी एवढ्या जोमाने सहभाग घेतला असता का मी? काय बोलताय? आकांक्षा, आकांक्षा काय चाललंय? हा, तू कारण नसताना चिडतेस काय? हा तुझ्या मागे काय येतोय? हा काय सिरियलचा एपिसोड चालू आहे का? हा, हे काय चाललंय? श्रीकांत, एक मिनिट. काय? हा, श्रीकांत, एक मिनिट, काम डाऊन. मी तुला व्यवस्थित सांगतो इथे काय चाललंय ते. ओके, तूच सांग. आणि पहिले एक गोष्ट क्लिअर करतो, तुला जे वाटतंय तसं इथे काहीही चाललेलं नाही. ओके? अरे, तुझी होणारी बायको आहे ना आकांक्षा. आकांक्षा मॅडम. हो, आकांक्षा मॅडम म्हणणार होतो पुढे, त्याआधीच तू मला कट केलंस. ओके. तर झालं काय, मी त्यांना नावाने न हाक मारता नवरी मुलगी म्हणालो, यावरनं चिडल्यात त्या. म्हणजे त्यांना मी नवरी मुलगी म्हणलेलं परक वाटत होतं. आता यात परक वाटण्यासारखं काय आहे मला तूच सांग. आम्ही मित्र तर आहोतच ना, हो की नाही? आणि श्रीकांत, खरं तर ना तू मॅडमना हे समजवायला पाहिजेस. अरे, आता त्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे, तू सांभाळून घ्यायला पाहिजेस त्यांना. ओके? बर, चला मी येतो, खूप काम आहेत मला तुमच्या लग्नाची. ओके? चला. नाही, अजिबात नाही. तुझ्या आतेभावाच्या मेवणीला मी आमंत्रण अजिबात देणार नाही. अरे काय का म्हणजे काय, गेल्या वेळी तिने तिच्या मुलीची माझ्याशी ओळख करून देताना तिला सांगितलं, हे बघ आजोबा, मोरे आजोबा. अरे कळत नाहीत नाती तर काका मामा असं काहीतरी चिकटवायचं. तिच्या मुलीचा मी आजोबा कसा? आजोबा? मी आजोबा वाटतो? नाही नाही, म्हणजे अजिबात तुम्ही आजोबा दिसत नाही. केस थोडेसे पिकलेत, थोडस वय दिसतंय आणि चेहरा थकलेला वाटतो, पण आजोबा तुम्ही अजिबात दिसत नाही. सौ, माझं कौतुक करतेस का मला चिडवते? काय तुम्ही आता मला सांगा, आत्ते भावाच्या मेवणीने तुमची ओळख आजोबा म्हणून लग्नात करून दिली तिच्या मुलीच्या, बरोबर ना? म्हणजेच तिने आपल्याला लग्नात बोलवलं होतं, म्हणजे आता आपल्याला तिला बोलवावं लागणार. याला काय कसं चाललंय लिस्ट बनवण्याचं काम? झाली का बनवून? होते. तुझ्या काकांना आजोबा म्हणणारे नकोय, म्हणून जरा ना लिस्ट बनायला वेळ लाग. काकांना कोण आजोबा म्हणेल? कसले हँडसम दिसतात. ऐक ऐक, हे तुझ्या आतेभावाची मेवणी कट आहे. कट आहे, कट. असं केलं तर लग्नाला यायला कोण माणसं होणार आहेत? नकोच मला कोणी. तू, मी आणि ही पोरं असली ना, मला पुरेशी आहेत बस. काय मी बोलत का काका काकू, तुम्ही दोघ जण लिस्ट बनवत बसा, मी हॉल बघायला जातो. संध्याकाळी सगळे अपडेट्स देईन तुम्हाला. ठीक आहे? एक मिनिट. विनय, तू एवढी धावपळ करतोयस, आम्हाला कौतुक आहे त्याचं, पण एक लक्षात ठेव, तुझी नोकरी त्याचं काय? नोकरी आणि स्वतःची तब्येत सांभाळून सगळं करायचं.
हो काका, हे सगळं सांभाळूनच करतो मी. ओके? नक्की. हो. मजा. ओके. अच्छा. बाय बाय. सांभाळू ना मला. हो. काय झालं तर कसला विचार करते? सांग की, कोण राहिलं का लिस्ट मध्ये? नागपूरकर. त्यांचं काय करायचं?